नमस्कार, मी पौर्णिमा. द सामन्स फूड अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप. चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो सूप करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल ते बघून घेऊया. तर इथे 4 टेबलस्पून एवढं मी बटर घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा इंच इथे मी आलं घेतलेलं आहे आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 7 ते 8 लाल असे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर इथे 1 चमचा एवढं मी लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ आणि 2 टेबलस्पून साखर घेतली आहे. 1 मसाला वेलची घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 तेजपत्ता घेतलेला आहे. इथे 20 ते 25 मी काळी मिरी घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी इथे कोथिंबीर घेतली आहे आणि त्याचसोबत इथे मी कोथिंबीरच्या काड्या देखील घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा उभट असा चिरून घेतला आहे. अर्धा बीट मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर छोटासा गाजर मी इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे. तर आता सर्वप्रथम आपण इथे टोमॅटो कट करून घेऊया. तर इथे मी एका टोमॅटोचे 5 ते 6 भाग करून घेणार आहे, म्हणजे पटकन शिजायला मदत होईल यासाठी. तर इथे मी टोमॅटो सर्व चिरून घेतलेलं आहे. आता हे जे सूप आहे ते म्हणजे ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे पटकन शिजेल यासाठी. तर तुम्ही कढईमध्ये पण शिजवू शकता, फक्त थोडासा वेळ लागेल. कुकरमध्ये पटकन 4 शिट्टीमध्ये शिजून जाईल. तर इथे सर्वप्रथम कुकरमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि यामध्ये बटर घालूया अर्धं, म्हणजे बटर जळणार नाही यासाठी मी थोडंसं तेल घातलं आहे यामध्ये. आता बटर विरघळलं की यामध्ये आपल्याला घालायची आहे काळी मिरी, नंतर तेजपत्ता, आलं आणि लसूण घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी वेलची घातलेली आहे. वेलची एकदम यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे. वेलचीमुळेच रेस्टॉरंट स्टाईल आपलं सूप जे आहे ते इथे तयार होतं. तर मी वेलची जी आहे ती फोडून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये मी घातलेला आहे कांदा. तर आपण साधारण 1 मिनिटभरासाठी हा जो कांदा आहे तो परतून घेऊया. जास्त आपल्याला याला परतायचं नाही आहे. साधारण गुलाबी रंगावरती हा जो कांदा आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी मिनिटभर असा कांदा हलका परतून घेतलेला आहे. मीडियम गॅसवरती हलका असा गुलाबी झाला आहे. आता यामध्ये आपण घालूया कोथिंबीर. मी सोबतच कोथिंबीरच्या काड्या पण घेतल्या आहेत, त्याने टेस्ट खूप छान येते यासाठी. आता यामध्ये मी घातले आहेत बीटाचे तुकडे. त्यानंतर बारीक चिरलेला गाजर. मी इथे अगदी छोटा जो गाजर आहे तो घेतलेला आहे. जर तुमच्याकडे मोठा गाजर असेल तर त्याचा अर्धा तुकडा करून घेतला तरी चालेल, किंवा तुम्हाला जर गाजर जास्त आवडत असेल तर अख्खं गाजर घातलं तरी पण चालेल. आता यामध्ये मी घातला आहे टोमॅटो. आता यामध्ये आपण घालूया मीठ. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये लाल तिखट घालूया. इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण पण वाढवू शकता जर तुम्हाला थोडंसं सूप जे आहे ते स्पायसी हवं असेल तर. पण आपण रेस्टॉरंट स्टाईल करतो आहे त्यामुळे हे जे सूप आहे ते थोडंसं स्वीट असं येईल एवढंच. तर त्याच प्रमाणामध्ये मी इथे तिखटचा वापर केलेला आहे. आता यामध्ये मी 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे. आपण आता कुकरचं झाकण लावूया आणि ह्याच्या 4 शिट्ट्या आपण करून घेऊया. तर इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर देखील इथे थंड झालेला आहे. आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत. तर इथे एका भांड्यामध्ये मी चाळणी घेतली आहे. यामध्ये आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गाळून घेऊया, म्हणजे टोमॅटोचा जो स्टॉक आहे तो सेपरेट होईल आणि बाकी गोष्टी सेपरेट होतील, म्हणजे आपल्याला ह्याला मिक्सरमधून बारीक करण्यासाठी इझी जाईल यासाठी. हा जो स्टॉक आहे तो आपल्याला टोमॅटो सूपमध्ये वापरायचा आहे, टाकून द्यायचा नाही आहे. तर आता ह्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. जर तुमच्याकडे हँड मिक्सर असेल तर तुम्ही त्यातनं बारीक केलं तरी पण चालेल. त्याआधी आपण यामध्ये जो तेजपत्ता घातला होता तो काढून घेऊया आणि वेलची जी घातली होती ती देखील काढून घेऊया. यातले दाणे तर आतमध्ये सूपमध्ये गेलेलेच आहे, फक्त आपण वरचं कवर जे आहे ते काढून घेऊया आणि हे थंड झाल्यावरती मग आपण ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर मी थंड झाल्यावरती ह्याला मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलं आहे. आता हे पण आपल्याला पेस्ट जी आहे ती चाळून घ्यायची आहे, म्हणजे जे काही यामध्ये मोठ्या गोष्टी राहिलेल्या असतील तर त्या सूपमध्ये एकत्र होणार नाही यासाठी आणि आपल्याला छान अशी स्मूथ पेस्ट मिळेल. तर आता मी हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं चाळणीतनं गाळून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही इथे सर्व मिश्रण जे आहे ते मी चाळणीतनं गाळून घेतलं आणि जे काही अशा साधारण मोठ्या गोष्टी राहिलेल्या असतात मिक्सरमध्ये बारीक करताना तर त्या आपण यामधनं डिस्कार्ड होतात. यासाठी आपल्याला हे जे आहे मिश्रण ते चाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती प्रमाणामध्ये हे थिक झालेलं आहे. तर आता आपण हे जे सूप आहे ते गरम करून घेऊया. तर एवढ्या प्रमाणामध्ये हे थिक झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ह्याला ॲडजस्ट करू शकतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पातळ घट्ट असं तुम्ही करू शकता. तर साधारण आता यामध्ये आपलं 1 कप एवढं पाणी जाईल. तर त्यासाठी आधी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे ते काढून घेऊया. आता यामध्ये आपण घालूया 1 कप एवढं पाणी.
तर मी साधारण इथे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे जे सूप आहे ते तयार करते, अगदी जसं रेस्टॉरंटमध्ये आपल्याला मिळतं त्याप्रमाणे. तर तुम्ही इथे बघू शकता मी एवढं इथे घट्ट ठेवलेलं आहे. जर तुम्हाला अजून पातळ करायचं असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी वाढवून पातळ करू शकता, पण एकदमच पातळ करू नका. साधारण एक अजून अर्धा कप पाणी वाढवलं तरी चालेल यामध्ये, नाही तर मग ह्याची चव बिघडू शकते यासाठी. तर आता यामध्ये आपण घालूयात साखर. तर इथे मी 2 टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे, कारण रेस्टॉरंट्समध्ये जे सूप मिळतं ते थोडंसं स्वीट असतं, त्यामुळे इथे साखर घालावीच लागेल आपल्याला, तरच आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल सूपचा जो आहे तो फील येईल. आता यामध्ये मी घातलेलं आहे बटर, जी मगाशी मी अर्धं घातलं होतं, अर्धं ठेवलं होतं, त्यातलं मी बटर यामध्ये घातलेलं आहे. आता याला छान असं आपण एक 5 मिनटासाठी उकळून घेऊया. तोपर्यंत आपण इथे क्रूटॉन्स कसे तयार करायचे ते बघून घेऊया. ॲक्च्युली क्रूटॉन्स जे आहेत ते ब्रेडपासून तयार करतात, पण मी इथे एक्स्ट्रा क्रंचसाठी मी इथे टोस्ट जो आहे तो वापरलेला आहे. तुमच्याकडे ब्रेड असेल अवेलेबल, तुम्ही ब्रेड घेतला तरी चालेल, पण ह्याने जास्त असा क्रंचीनेस येतो यासाठी इथे मी टोस्ट घेतलेला आहे. तर टोस्टचे इथे मी एका टोस्टचे 4 भाग असे करून घेतले, तर सर्व टोस्टचे मी अशाच प्रकारे इथे 4 भाग करून घेणार आहे. तर एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे आणि आपण जे तुकडे केले आहेत ते यामध्ये आपल्याला थोडेसे टोस्ट करून घ्यायचे आहेत बटरमध्ये. त्याने छान असा स्मेल येतो बटरचा आणि मस्त लागतं खाताना यासाठी. तर नाही केले तरी पण चालणार आहेत ॲक्च्युली, पण बटरचा जो स्मेल आहे तो मस्त असा त्यामध्ये येतो, यासाठी आपण ह्याला थोडंसं बटरमध्ये टोस्ट करून घेणार आहोत. तर इथे मी गॅसचा फ्लेम जो आहे तो बारीक केला आहे, कारण बटर जळू शकतं यासाठी. आणि साधारण 1 मिनिटभर आपण ह्याला दोन्ही साईडने असा टोस्ट करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता यावर हलका असा गोल्डन स्पॉट आलेला आहे, ते मी गॅस बंद केला आहे आणि इथे आपलं सूप देखील उकळून तयार आहे. तर इथे आपलं मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप जे आहे तयार झालेलं आहे. सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे आपलं मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप तयार झालेलं आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्याच प्रकारे हे सूप बनतं. तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.